आज आपण प्रेमविवाहामध्ये अपयश येणारे पत्रिकेमधील योग पाहणार आहोत. प्रेमविवाह कोणी आईवडिलांच्या संमतीने करतात, तर कोणी आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन लग्न करतात. स्वतःच्या पसंतीने लग्न केले असल्यामुळे ते टिकवण्याची जबाबदारी मुलगा व मुलगी या दोघांनाही घ्यावी लागते. दोघांचे सूर जुळले तर संसार आनंदाचा होतो. पण नवरा बायकोमध्ये खटके उडू लागले तर नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ लागतो. भांडणे विकोपाला गेल्यावर वेगळे राहण्याचा निर्णय दोघेही घेतात व दोघांनाही स्वतःची फसगत झाल्यासारखे वाटते व अपयशी असफल प्रेमविवाहाचा शिक्का लागतो. त्यासाठी थोडीफार आपली व आपल्या जीवनसाथीच्या पत्रिकेची माहिती विवाहाआधी घेतली तर पुढील धोक्यांची कल्पना येऊन ते स्वतःची मानसिक तयारी करू शकतात. तर आता आपण असफल प्रेमविवाहाचे योग पाहू. पहिला योग म्हणजे दोघांपैकी एकाच्या पत्रिकेमध्ये शुक्र व मंगळ युती असणे. हा एक महत्त्वाचा योग आहे. अशा व्यक्तीमध्ये एनर्जी भरपूर असते, त्यामुळे एकापेक्षा जास्त प्रेम प्रकरणे होतात व विवाहानंतरही होऊ शकतात. पण चंद्र म्हणजे मन बलवान असेल तर एका प्रेमाबरोबरच एकनिष्ठ राहतात व जीवनसाथीला धोका देत नाही. पुढील योग म्हणजे शुक्र ग्रह व रवी ग्रह यांची युती पत्रिकेमध्ये असता प्रेमविवाहामध्ये अपयश येते, कारण येथे शुक्राचा अस्त होतो. बुध, शुक्र व शनी हे मित्र ग्रह आहेत, तर गुरु, मंगळ, सूर्य, चंद्र हे मित्र ग्रह आहेत. रवी शुक्र यांची युती असता वैवाहिक सुखामध्ये कमी असते. तिसरा योग म्हणजे पत्रिकेमध्ये पंचमेश 6व्या 8व्या या भावामध्ये असता असफल प्रेम असते. लग्नापर्यंत प्रेम जात नाही व झालेच तर विवाहामध्ये अपयश येते. पुढील योग म्हणजे पंचमेश शत्रू राशीमध्ये असतात किंवा कमी अंशावर म्हणजे 0 ते 5 अंशावर किंवा 28 ते 30 अंशावर असतात किंवा पंचमेशावर पापग्रहाची दृष्टी असतात. विवाह सफल होत नाही. पापग्रह म्हणजे सूर्य, शनी, राहू व केतू यांची दृष्टी पंचमेशावर किंवा पंचमावर असता प्रेमात अपयश येते. शत्रू राशी म्हणजे सूर्य व शनी हे शत्रू ग्रह आहेत. उदाहरणार्थ पंचमेश सूर्य आहे व तो शनीच्या कुंभ किंवा मकर राशीमध्ये आहेत. अशा वेळी पंचमेश शत्रूच्या राशीमध्ये आहे, त्यामुळे असा योग पत्रिकेमध्ये असता प्रेमविवाह असफल होतो. पुढील योग म्हणजे चतुर्थ स्थानावर शनी, राहू, केतू, सूर्य यांची दृष्टी असता प्रेमविवाहामध्ये अपयश येते. चतुर्थ स्थान आपले घराचे स्थान आहे व घरावर पापग्रह बघत असेल तर संसारामध्ये अपयश व विभक्तपणा येतोच. 6वा योग म्हणजे लग्नेश 8व्या भावात व अष्टमामध्ये राहू असता विवाहामध्ये धोका, तसेच व्यवसायामध्ये पार्टनर असेल तर त्याकडूनही नुकसान होते. अष्टमात राहू नसेल पण लग्नेश असेल व बलवान असेल तर वडिलोपार्जित संपत्ती भरपूर असते. जातक विद्वान असतो. राहू अष्टमात असता संपत्ती व विद्वत्ता दोन्हीकडून नुकसान होते. पुढील योगांची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.